शब्द हा राजा अभिषेक असा आहे. राजाला होतो तो अभिषेक, राजा अभिषेक, हं. राज्याभिषेक नाही. नाही. नाहीच. आणि शिवाजी महाराजांची अपेक्षा आपण लक्षात घेतली पाहिजे. स्वतःचं स्वतंत्र भाषा शुद्ध केली. हं. स्वतःचा देव परत मंदिरात नेऊन स्थापन केला आणि स्वतःच्या धर्माला सार्वभौम सगळ्यात मोठी मान्यता मिळवून दिली. अगदीच. म्हणजे स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्म याला शिवाजी महाराजांनी मान्यता दिली. म्हणून मराठीवर प्रचंड प्रेम केलं पाहिजे. जिथं गरज आहे तिथे इंग्रजी बोलू आपण. नक्कीच. आपल्या देवादिकांवर प्रचंड विश्वास ठेवला पाहिजे हं. आणि आपल्या देवतांचा अपमान कधीच नाही होऊ दिला पाहिजे आपण. हा दुसरा संदेश आपण याच्यातनं घेतला पाहिजे. तिसरा संदेश असा, स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्म, स्वदेशावरती कायम राष्ट्र प्रथम ह्याच भावनेने आपण रोज जगलो पाहिजे. हं. देश टिकला तर बाकी सगळं टिकणार. देश संपला तर सगळं संपणार. नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांनी स्वतःच्या संस्कृतीवर विश्वास ठेवला. हं. म्हणून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी घेतली. हं. आपण शिवाजी महाराजांच्या बौद्धिक अधिष्ठानाचा विचार करता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला आपण जागतिक दर्जावरती नेलं पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे महाराजांना जागतिक करायचंय म्हणून 6 जूनला जमत नाही. का माहिती का? कारण शिवाजी महाराज त्या काळात इतके जागतिक झाले होते, हं. की त्यांची वृत्तपत्र चौका-चौकात नगारा लावून परदेशात वाचले जात होते. महाराज एवढे मोठे आहेत त्या काळात. म्हणजे परदेशातली लोकं महाराजांची काय बातमी आली आहे हे ऐकायला हे करत होते. तर शिवाजी महाराज एवढे त्याच कालखंडात जागतिक झालेले होते. मग ते असं म्हटले का, परदेशात 6 जून ही तारीख आहे मग मी हे करतो. नाही. नाहीच की. शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी स्वतःची तिथी निवडली आहे. आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराज शककर्ते झाले ते लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्यापासून हिंदूंची कालगणना पुढे मोजल्या जाणार आहे. हो. म्हणून शककर्ते म्हणवून घेताना महाराजांना खूप कष्ट करावे लागलेत. त्या बुद्धिभेदाला छेद नको. म्हणून आपण तिथीला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा सर्वत्र प्रस्थापित करता येईल याकडे लक्ष केंद्रित करूयात. जय श्रीराम.